नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. निवृत्तीनंतरच्या पेन्शनवर किती लागतो टॅक्स? सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी काय आहेत नियम? निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन हा महत्त्वाचा आधार असतो, परंतु या उत्पन्नावर आयकर विभागाने काही नियम आहेत. पेन्शनवर किती कर आकारला जावा, हेही रक्कम कोणत्या श्रेणीत येते आणि तुमचा रोजगार नेमका कोणत्या प्रकारचा आहे यावर अवलंबून असते. पेन्शनचे वर्गीकरण अनकम्युटेड आणि कम्युटेड अशा दोन भागात केले जाते. काय आहेत पेन्शनवर लागणारे नियम, त्याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात पेन्शनवरील टॅक्सचे नियम. समजा एखाद्या व्यक्तीला निवृत्तीनंतर 30,000 रुपये मासिक पेन्शन मंजूर झाली. या व्यक्तीने पेन्शनमधील 10,000 रुपयांचा हिस्सा सरेंडर केला आणि त्या बदल्यात 10 लाख रुपये एक रकमी घेतले, तर या 10 लाख रुपयांना कम्युटेड पेन्शन म्हटले जाते. जर हे गृहस्थ सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असतील तर त्यांना मिळालेली ही रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे करमुक्त असेल. मात्र ते खाजगी कंपनीत कामाला असतील आणि त्यांना ग्रॅज्युइटी मिळाली असेल तर या 10 लाख रुपयांपैकी केवळ 1/3 हिश्श्यावरच टॅक्स सूट मिळेल. उर्वरित रकमेवर त्यांना कर भरावा लागेल. दुसरीकडे पेन्शनचा जो 20,000 रुपयांचा हिस्सा त्यांनी सरेंडर केला नाही आणि जो त्यांना दरमहा मिळणार आहे त्याला अनकम्युटेड पेन्शन म्हणतात. प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार या 20,000 रुपयांना त्या व्यक्तीला पगार मानले जाईल. त्यामुळे ITR भरताना हे उत्पन्न इन्कम फ्रॉम सॅलरी या टॅबखाली दाखवणे अनिवार्य असते. अशा प्रकारे एक रकमी मिळणारी रक्कम ही तुमच्या नोकरीच्या प्रकारानुसार करमुक्त असते, पण दरमहा मिळणाऱ्या पेन्शनवर पगाराप्रमाणेच टॅक्सची गणना केली जाते. फॅमिली पेन्शनवरील टॅक्स. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या रकमेला फॅमिली पेन्शन म्हणतात. हे उत्पन्न पगार मानले जात नाही, तर ते इतर स्रोतांपासून मिळणारे उत्पन्न या श्रेणीत येते. यात एकूण पेन्शनचा 1/3 भाग किंवा 15,000 रुपये इतकी वजा असते. नवीन कर रचनेत ही मर्यादा 25,000पर्यंत असू शकते. लष्करी जवानांसाठी मिळते विशेष सवलत. लष्करी सेवेतील जवानांसाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. शारीरिक अक्षमतेमुळे सेवेबाहेर पडलेल्या जवानांची संपूर्ण डिसॅबिलिटी पेन्शन टॅक्स फ्री असते. देशाची सेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला मिळणारी संपूर्ण पेन्शन टॅक्सच्या कक्षेबाहेर असते.